सांगली जिल्ह्यातील खुसगाव इथं शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका सैनिकानं टाकाऊ प्लास्टिकपासून विटा बनवल्यात। आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि जिल्हाधिकारी यांनी याचं कौतुक केलंय। सांगली जिल्ह्यातील खुसगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सचिननं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। सध्या भारतीय सेना दलात नागालँड इथं कार्यरत आहेत। ते 2010 साली सैन्यात भरती झाले। मात्र संशोधक वृत्ती ही सचिन यांची कायमची असल्यानं त्यांनी आपलं संशोधनाचं काम चालू ठेवलं। सचिननं प्लास्टिक वितळून पक्क्या विटा तयार करण्याच्या प्रकल्पावरती 2008 पासून काम सुरू ठेवलं होतं। त्यांच्या या कल्पनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्याने स्वतःच असं मशीन तयार करण्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरू केली। नोकरी, जागा, पैसा अशा अनेक अडचणी होत्या, मात्र त्यांच्या या प्रयोगाला मदतीसाठी सेना दलातीलच कर्नल AC कुलकर्णी आणि कर्नल करण धवन धावून आले। सध्या मातीच्या विटेची मजबूती 3 न्यूटन इतकी असते। या ब्लॉकच्या चाचणीसाठी 60 टनांचा ट्रक नेऊन पाहिला। त्यातून पेव्हिंग ब्लॉक्स, फुटपाथ, रस्त्यावरील दुभाजक, रेल्वे रुळांवरील स्लीपर्ससाठी या विटांचा उपयोग होऊ शकतो। एका विटेसाठी 10 रुपये खर्च येतो, त्यामुळे शिल्लक दररोज 6000 टन प्लास्टिकवरती प्रक्रिया झाली तर सुमारे 2190 कोटींचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो। सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनीही सचिन यांचं कौतुक केलंय। देशाचं रक्षण करत असतानाच सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून प्रदूषण नियंत्रणाबरोबरच टाकाऊ प्लास्टिकपासून विटा तयार करण्याचं सचिन यांनी केलेलं संशोधन नक्कीच आदर्शवत आहे। सैनिक सचिन देशमुखनी जो काही प्रयोग त्याच्या कामकाजाच्या व्यतिरिक्त केलेला आहे, हा प्रयोग खरंच वाखाणण्यासारखा आहे। त्यांनी ज्या काही विटा आज आम्हाला दाखवल्या त्या नक्कीच महानगरपालिकेसाठी उपयोगात येऊ शकतात अशा विटा आहेत। आज काही इंजिनियर्स पण मला आज भेटायला आले होते, त्यावेळेस त्यांना ह्या विटा दाखवल्यानंतर आणि त्यांनी जो काही टेस्ट रिपोर्ट घेतलेले आहेत लॅबोरेटरीकडून ते दाखवल्यानंतर त्यांचंही मत आहे की हे महानगरपालिकेला फार चांगल्या प्रकारे राहील। ह्या विटा त्यांनी पूर्णतः फक्त प्लास्टिक, जे वेस्ट प्लास्टिक आहे त्याच्यातून तयार केलेत। त्यांनी काही व्हिडिओज पण दाखवलेत, त्या व्हिडिओमध्ये फार सुंदररित्या त्यांनी प्लास्टिक मेल्ट करणं किंवा वितळवणे क्षणात कसं होऊ शकतं हेही त्यांना प्रयोग करून दाखवलेत। त्यामुळे हे महानगरपालिकेसाठी फार उपयुक्त ठरू शकतं। आमच्याकडे जवळपास 4 लाख मेट्रिक टन जवळपास आमचा कचरा सांगली शहरामधला आमच्याकडे डम्पिंग ग्राउंडमध्ये आहे। ह्याच्यामध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्लास्टिक हे उन्हाच्या वेळेस वितळत असतं, ते जळत असतं। त्याबरोबर दररोज आम्ही जो काही कचरा गोळा करतो त्याच्यामध्ये 30% जवळपास प्लास्टिक असतं। सध्याला कोर ऑफ सिग्नल इंडियन आर्मी नागालँड या ठिकाणी सेवा करतोय। ही सेवा करत असताना मी वेस्ट प्लास्टिक हा एक देशाच्या समोर फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यावर सोल्युशन म्हणून एक वेस्ट प्लास्टिक प्रोडक्ट मशीनद्वारे आपण जे काही वेस्ट प्लास्टिक आहे त्याच्यापासून ब्लॉक तयार करण्याचं नवीन टेक्निक तयार केलेला आहे। तो ब्लॉक आपण प्लेग्विन ब्लॉक म्हणून, त्याचबरोबर रोड डिवायडर, रेल्वेचे स्लीपर अशा ठिकाणी असंख्य ठिकाणी आपण ह्या गोष्टी यूज करू शकतोय आणि देशाच्या प्रगतीला इन फ्युचर कारणीभूत ठरणारं हे एक नवीन टेक्निक आज आपण स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत यावं अशी माझी इच्छा आहे आणि ती गोष्ट मी इन फ्युचर आणण्याचा प्रयत्न करायला लावलेला आहे। किती किलोमध्ये तेलवीट बनते, नेमकं त्याचा उपयोग कशा प्रकारे देशामध्ये कचरा जो आहे त्यात आज जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये 15,000 टन एव्हरीडे प्लास्टिक क्रिएट होतं, त्यातलं वेस्ट प्लास्टिक आणि त्यातलं 9,000 टन रिसायकल होतं। पण 6,000 टन प्लास्टिक हे कचरा बनून राहतं। तर त्या 6,000 टन जे काही प्लास्टिक आहे त्याला जर आपण फायनान्शियल डिमांड 10 रुपये प्रति किलो दिलं तर जवळजवळ 2190 करोड रुपये आपण अशा लोकांच्या हातामध्ये जातील की त्यांना 2 टाईमची रोटीची आवश्यकता आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे त्यापासून अशा पद्धतीने ब्लॉक बनले तर एकतर कायमस्वरूपी प्लास्टिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि देशाच्या एक विकासाला एक अतिशय मोठी चालना देणारं हे टेक्निक तयार होऊ शकतं आणि ह्याला इन फ्युचर जग सुद्धा ॲक्सेप्ट करेल असा माझा दावा आहे। स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून आता स्वच्छता मोहीम सुरू आहे, पण हा जर का संशोधन जर का पुढे आला आहे प्रयोग केल्यामुळं जर बघितलं तर प्लास्टिक हे जाळणं, त्याला जमिनीत काढणं आणि तसंच ठेवणं या तिन्ही स्वरूपामध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहे। परंतु जर अशा पद्धतीनं ब्लॉक तयार झाले तर त्यापासून कायमस्वरूपी आपल्याला सोल्युशन मिळू शकतं आणि देशातला प्लास्टिक पोल्युशनचा प्रॉब्लेम देशातला नव्हे तर जगातला कायमस्वरूपी कंट्रोल होऊ शकतो।